कोण मुलगा आहे हा? त्याचं रोहन असं नाव आहे. मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलाचा लग्नासाठी विचार नाही करू शकत. नाही जगू शकत त्याच्याशिवाय दादा. बघितलंस दादा कुठपर्यंत गेलंय हे सगळं रोहनमुळे झालंय. अरे तुला माहिती नाही आज काय झालंय ते? रोहनने आज डिवोर्स नोटीस पाठवली आहे. का डिवोर्स? काय गरज पडली रोहनला हे पाऊल उचलण्याची? नातं फुलण्याआधीच ते तोडायला का निघालाय तो? एक सही केली आणि तुटलं नातं. हे कुठल्या भावना आहेत? एकमेकांशी काहीही न बोलता असे निर्णय घेण्याची हिंमत कुठनं येते या पिढीकडे? बोलण्याने प्रश्न सुटू शकतात हे का नाही कळत यांना? आनंद, तू एक काम कर, तू निकिताला घे आणि ताबडतोब घरी ये. आल्यावर सांगतो. हा ये. दादा दादा हदीरा बघ ना कशी करते, डोळेच उघडत नाहीये. चल ना चल ना बघ. काय? हे बघ ताई, मी अशी कोणतीच डिवोर्स नोटीस पाठवलेली नाहीये. मला खरंच काही माहित नाहीये. कुठली नोटीस, कधी आली, मला काहीच आयडिया नाहीये याची. माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुझी सही असलेले डिवोर्स पेपर्स घरी आलेत, जे मी आज स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. ताई कसं शक्य आहे? अगं मी कोणत्याच अशा डॉक्युमेंट्सवर सही केली नाहीये. आणि ताई ऐक ना, मी खरं सांगतोय, मी हा डिवोर्सचा विचार सुद्धा केला नाहीये. रोहन रोहन ऐक माझं, अजिबात घाबरू नकोस तू. मी आहे तुझ्या बरोबर. तू जे काही केलेलं आहेस ना ते अगदी बरोबर आहे. मुळात तू म्हणायचंस की नाही आधी की या मुलीबरोबर माझा संसार होऊ शकत नाही, ही मुलगी आपल्या घरामध्ये टिकू शकत नाही. बरोबर केलंस तुझे काय केलंस ते. अरे असं नातं टिकवण्यामध्ये काय अर्थ आहे? एक मिनिट आहे. मुळात तू लग्नच नाही करायला पाहिजे होतं. खरं म्हणजे आम्हीच तुझं लग्न लावून दिलं, ते लावूनच द्यायला नाही पाहिजे होते. याची कधी सून असते का? बघ ना तू, ऐशो आराम करायच्या, पार्ट्या करायचे, पैसे उधळायचे, घरातलं एकही काम करायचं नाही. तिला संसार जमूच शकत नाही, कळलं? त्यामुळे तू जे काही केलंस ते बरोबर आहे. मोकळा हो, माझा सपोर्ट आहे तुला. बस. आई तो मुद्दाच नाहीये. मग हे बघ, मला माहितीये की अधीरा आपल्या घरात फिट होऊ शकत नाही, ती नाही ऍडजस्ट करू शकत, याची आयडिया आहे मला. पण ताई खरंच सांगतोय, अगं मी तिला डिवोर्सची नोटीस नाही पाठवली आहे. ऍटलीस्ट तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. मी जसं म्हणालो होतो ना, तसं मला वेळ हवा होता, कारण यातनं मार्ग काढायचा होता मला. ऐक ना ताई, तुला माहिती आहे ना माझं अधीरावर किती प्रेम आहे. मग हा एवढा मोठा डिसिजन मी तुला न विचारता घेणं असं कसं वाटलं तुला? एक मिनिट, तुझी सही आहे त्या नोटीसवर. शक्यच नाहीये ताई. मी अशा कोणत्याच डॉक्युमेंट्सवर सही केली नाहीये. त्या डिवोर्स नोटीसमुळे झालंय सगळं. किती शॉक घेतलाय माझ्या डॉलनी. डॉल डॉल बघ ना माझ्याकडे एकदा. डॉल तुझी मॉम बोलवते का तुला? असं काय करतेस डॉल? अधीरा, सबर बघ ना, कधीपासून व्हायचा प्रयत्न करतोय. अधीरा, अधीरा बाळा उठ. तुला ऐकू येतं का माझं बोलणं? मी तुझा पिंट्या दादा. अधीरा उठ ना. हे बघ अधीरा, डॉक्टरला बोलवायला लागेल. अंशू गेलाय. मग त्याला फोन करा, कुठे पोहोचला विचारा. डॉक्टर कधीपासून होतं हे सगळं? गेले अर्धा तास हिला उठवायचा प्रयत्न करतोय आम्ही. कधी खाल्लं होतं त्यांनी? काल रात्री. डिहायड्रेशन आहे त्यांना. पाणी प्यायला नाही आहेत का त्या? किंवा काही खाल्लं नाहीये का? मला वाटतं स्ट्रेस आहे का त्यांना काही, त्यामुळे कदाचित होऊ शकतं हे सगळं. हे बघा, भरपूर लिक्विड्स आणि ज्यूस द्या त्यांना, थोडं खायलाही लावा. आणि हो, कोणीतरी सतत सोबत असू द्या त्यांच्या. मला सांगा डॉक्टर, काही सिरियस नाही ना? म्हणजे ऍडमिट वगैरे करायची काही गरज नाही ना? आता तरी नाही,
त्यांनी थोडं खाल्लं पाहिजे, पाणी प्यायलं पाहिजे. बाकी मला काही असं वाटत नाहीये. बघूया, थोड्या वेळाने बरं वाटेल. ठीक आहे डॉक्टर, थँक्यू. अंशू, अरे तू बाळा विसरून गेला असशील सही वगैरे करून. केवढा डोक्याला ताप आहे, टेन्शन आहे याच्या. बघ स्वानंदी, मला सांग, हे कसं शक्य आहे? मी माझं लग्न मोडून विसरेन असं कसं होईल? रोहन प्लीज मला खरं खरं सांग, रागाच्या भरात करून बसलायस का? इम्पल्सिव्हली पाठवली नोटीस आणि आता अधिराने हे केलंय म्हणून तू डिनाय करतोयस का? नाही ताई, मला माहिती अधिराचं माझ्यावर किती प्रेम आहे, ती माझ्यासाठी किती पॉझिटिव्ह आहे. ती माझ्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते याची आयडिया आहे मला. मग मी अशा छोट्याशा कारणावरून तिला कसा सोडून देईल? हे बघ ताई, प्रॉब्लेम ना आई आणि अधिरामध्ये, माझ्यात आणि अधिरामध्ये असा काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणून मी तुमच्याकडून थोडा वेळ मागत होतो का, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. डिव्होर्सचा तर विचार सुद्धा नाही येणार ग माझ्या मनात. मग मी कशी नोटीस पाठवेल सांग ना? पण मग हे झालंय कसं? तेच तर कळत नाहीये. रोहन असं का वागेल याचा अंदाजच येत नाहीये. अरे समर, अंदाज काढत बसण्यापेक्षा त्यालाच विचार ना, तो असं का करतोयस? विचारत बसण्यापेक्षा आधी त्याचा कानफाट फोडलं पाहिजे. त्या दिवशी आदिराला गच्चीवरून जीव देण्याचा प्रयत्न करताना पाहिलं ना, तेव्हाच मला असं वाटलं होतं की जावं तो रोहन जिथे आहे तिथून त्याला उचलून आणावं आणि आदिराच्या समोर उभं करावं आणि म्हणावं तिला की जीव देण्यापेक्षा याला जा विचार. आणि तुला नसेल जमत ना तर मला सांग काय करायचं, फक्त मी याचं. तुला राग येतोय मला मान्य आहे, पण असं चिडून काय होणार आहे? त्यापेक्षा त्याला विचारूयात ना की त्याने हा निर्णय का घेतला. माणसं संपून नाती नसतात संपत. बरोबर आहे तुझं, मलाही असंच वाटतं. अरे मग बोल ना त्याच्याशी. स्वानंदी मॅडम गेल्यात त्याला भेटायला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना याच्यातलं काही माहिती नव्हतं. आता त्याला भेटून आल्यानंतर आपल्याला कळेल त्याचं काय म्हणणं आहे ते. पण स्वानंदी रोहनची बाजू घेणार नाही कशावरून? कारण भाऊ आहे तिचा तो. मग तू काय वेगळं करतोयस? तू पण आदिराचा भाऊ असल्यासारखाच बोलतोयस ना? आणि आनंद, स्वानंदी कशी आहे, किती खरी आहे हे तुला वेगळं सांगायला हवंय का? रोहन चुकला असेल ना तर ती आदिराची बाजू घेणार, माझी खात्री आहे. पण मुद्दा हा आहे की रोहनने हा निर्णय घेतलाच का, काही कळतच नाही मला. मलाही तेच कळत नाहीये. मला असं एकीकडे वाटतंय की हा खरंच त्याचा निर्णय आहे का दुसऱ्या कोणाचा तरी. दुसरं कोण असेल? आहे का अशी व्यक्ती जिला हे लग्न नकोय? अंशुमन? अंशूचं नाव कशाला मध्ये घेतेस? आपल्या बहिणीचा संसार त्याला कशाला मोडायचा असेल? आणि बघ, अंशुमनवरती मला जराही संशय नाही. समर, तुझ्या डोक्यात तीच व्यक्ती आहे का जी माझ्या डोक्यात आहे? कोण? अरे कोण? रोहनची आई. रोहनची आई? त्या का करतील असं?